शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. भरत शेठजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं त्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे सर्वसामान्य विमानानं प्रवास करतात. तुम्ही सुद्धा तुमच्या स्टाफमध्ये बरीचशी कमी केली आहे. काय भावना आहेत तुमच्या आणि सर्वसामान्य जनतेला काय सांगू इच्छिता? जे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आव्हान केलं ते आव्हानाचा स्वीकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही मंत्रिमंडळ सगळ्यांनी ते केलेलं आहे आणि त्यापासून सुरुवात केली. आम्ही पण आमच्या ताफ्यातल्या गाड्या कपात केल्यात, कमी केल्यात आणि जे काय प्रवास करायचा आहे किंवा काय तो जे काय पंतप्रधान सांगतायत, आत्ता आपल्याला शिंदे साहेबांनी जे काय सांगितलं त्यांचं पालन आम्ही सगळे करतो. विधान परिषदेची जागा कुणाला जाणार? अनिकेत तटकरेंना जाणार की शिवसेना स्वतःच्याकडे ठेवणार? काय नेमका निर्णय काय झाला आहे का? चर्चा झाली आहे का? ते आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जे सांगतील, बोलतील, करतील ते, कारण त्यांच्यावरती आम्ही सोपवलेलं आहे आणि ते दोन्ही मुख्यमंत्री, आपल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बसून काही निर्णय करतील तो आम्हाला मान्य आहे. दावा आहे तुमचा? शिवसेनेचा दावा आहे? दावा प्रत्येकजण आपापला करणारच ना आणि तो करतोय, त्याबद्दल काही दुमत नाही आहेत. आता बाजू वरचढ आहे असं पण बोललं जातं. नाही, बाजू वरचढ म्हणजे मेंबर आमचे जास्त आहेत. 1 नंबरला आमचे, 2 नंबरला BJP आहे, 3 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस असं आहे, बलाबल आहे. त्याच्यामधून ऑल महाराष्ट्राचा विचार करत असताना जे काय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय करणार आहेत आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने जी काय आमची कोकणातली मागणी आहे ती आमचे एकनाथ शिंदे साहेब करतील. साहेब, एक दुसरा प्रश्न आहे. पालकमंत्रीपद रायगडचं हे नेमकं कुणाकडे असणार आहे? तुम्हाला भेटेल अशी पण चर्चा सूत्रांकडून मिळते, कारण आता 2 वर्ष होत आलेली आहे, तुम्ही बराच संघर्ष केलेला आहे, बरीच वाट पाहिलेली आहे, त्यामुळे आता पुढची भूमिका तुमची काय असणार? आमची हीच भूमिका आहे, जे एकनाथ शिंदे साहेब सांगतील ते. एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यासाठी जे काय एवढं हे केलेलं आहे त्याप्रमाणे तेच ठरवतील ते आम्ही करणार. नक्कीच. पण तुम्ही पालकमंत्री झालात तर सगळ्यांना, रायगडवासियांना आनंद होईल अशी पण एक चर्चा आहे जिल्ह्यामध्ये, त्यामुळे तुमची भूमिका काय याच्यावरती पण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही खुलून काहीच बोलत नाही आता. आमचे बॉस जे काही नेते आहेत दोन्ही, मग तिन्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे ठरवणार आहेत बसून, ते ठरवतील ते आम्हाला मान्य करावं लागेल. जर समजा पालकमंत्री पदाची माळी आहे ती तुमच्या गळ्यात पडली तर सगळ्यांच आधी काय करणार तुम्ही रायगडवासियांसाठी? रायगडवासियांमध्ये जे काय सेवा आम्ही करतो ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्यामध्ये कुठं कमी आहे किंवा काय, उलटं आणखीन त्यात वाढ होईल. आणि रायगडच्या संदर्भामध्ये जे आम्ही राजे शिवछत्रपती महाराजांच्या भूमीमध्ये राहतो आहे हे आपल्याला माहिती आहे. तर आमची पहिली भूमिका आमची आहे की रायगडच्या पायथ्याला शिवसृष्टी करणं आणि 14 तळ्याचं सुशोभीकरण. आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे भरत शेठ गोगावले यांनी, आणि स्पष्ट केलेलं आहे की जी संधी मला मिळेल त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.